वळूया पुढील बातमीकडे. पिंटू महादेव यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध केला गेलाय. खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून निषेध केला गेलाय. राहुल गांधींविरोधात पिंटू महादेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राहुल गांधींना गोळ्या घालून मारण्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कलेक्टर ऑफिस इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आमचे खासदार विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले पिंटू महादेवन यांनी केरळचे हे प्रवक्ते आहेत यांनी खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालतो असं जे म्हटलेलं आहे त्याला उत्तर म्हणून आम्ही नांदेडमध्ये आज इथं निवेदन देऊन निदर्शने केलेली आहेत. त्याच्या पुढे जर असं जर वागत असतील हे भाजपवाले तर यांना जसं तसं उत्तर देण्याची आमची क्षमता आहे. केरळमध्ये भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन नामक त्यांनी त्या डिबेटमध्ये असं सांगितलंय की राहुल गांधीला आम्ही गोळ्या घालू. जर सत्ताधारी पक्षाचे जर प्रवक्ते अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील की देशाचे लोकसभेचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्याविषयी जर असं वक्तव्य करत असेल तर भारताची लोकशाही कोण्या दिशेने जात आहे हे आपण सर्व जगानं बघितलेलं आहे. तुम्हाला आता राहुल गांधीची भीती, डर इतका सतावायला लागलाय की तुम्ही गोळ्या घालण्याच्या गोष्टी करताय. पण याद राखा, 2 गांधी संपलेत आणि राहुल गांधींच्या छातीला, त्यांच्या अंगाला जर हात लागत असेल तर हा देशातील बहुजनांचा आवाज तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही, तुमचं राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. नथुराम गोडसेची औलाद म्हणून भाजप नेत्यांनी राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या झाडण्याचा दिलेला इशारा आणि केलेलं वक्तव्य हे या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आहे. असा नराधमासारखा एखादा पक्षाचा नेता कसं काय वक्तव्य करू शकतो? या देशामध्ये या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार मारले ते कुठल्या विचाराची होती या देशाला माहित आहे.